12 जानेवारीपासून आशा सेविका जाणार संपावर. शासनाने दिलेला शब्द पाळला नाही. आज रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानात महाराष्ट्र राज्यामध्ये 70,000हून अधिक आशा सेविका व 3,000 गटप्रवर्तक कार्यरत असून या सर्व आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी दिनांक 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत आपल्या रास्त मागण्यांसाठी व न्याय हक्कासाठी संप पुकारला होता. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री 1 नोव्हेंबर रोजी आरोग्य भवन मुंबई येथे कृती समितीबरोबर झालेल्या वाटाघाटीमध्ये आशा सेविकांना 7,000 रुपयाची वेतनवाढ, दिवाळीपूर्वी भाऊबीज म्हणून 2,000 रुपये व इतर 6,200 रुपये देणार असल्याचे तसेच गटप्रवर्तकांना 10,000 पगार वाढ या मागण्या मान्य केल्या होत्या. परंतु आजपर्यंत शासनाने दिलेला शब्द पाळला नसून या विरोधामध्ये आज वाळवा तालुक्यातील आशा सेविकांच्या वतीने वाळवा तालुका पंचायत समितीला प्रशासनाला देण्यात आले. यावेळी वाळवा तालुक्यातील बहुसंख्य आशा सेविका व गटप्रवर्तक उपस्थित होते. पाहुयात. मी शंकर पुजारी, अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि आयटक कामगार संघटनेचा राज्य सचिव आहे. आज आम्ही इस्लामपूरमध्ये वाळव्या तालुक्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी एकत्रित येऊन प्रशासनाला संपाची नोटीस दिलेली आहे. 12 जानेवारीपासून सांगली जिल्ह्यातल्या सर्व आशा गटप्रवर्तक बेमुदत संप करणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सुद्धा सर्व आशा गटप्रवर्तक या बेमुदत संपावर जाणार आहेत. कारण यापूर्वी आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी 72,000 आशा व 4,000 गटप्रवर्तक महिलांनी 18 ऑक्टोबर 2023 पासून 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत बेमुदत संप केलेला होता. या संपामध्ये आशांना दरमहा 7,000 रुपये पगारवाढ, 2,000 रुपये भाऊबीज देण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर गटप्रवर्तक महिलांना दरमहा 10,000 रुपये वाढ आणि त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व अधिकार देण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु या निर्णयाचा GR 2 महिने होत आले तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने अद्याप दिलेला नाही. आम्ही नवीन काहीच मागत नाही. जो निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचा आदेश देऊन तो आशा आणि गटप्रवर्तकांना मिळालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला हा शासन निर्णय देत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरू राहणार आहे. आज अंगणवाडी महिलांचा संप सुरू आहे. आता 12 तारखेला आशा आणि गटप्रवर्तकांचा सुद्धा संप चालू होऊन जोपर्यंत शासकीय आदेश मिळणार नाही तोपर्यंत संप आणि सर्व ऑनलाईन कामावर आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा बहिष्कार राहणार आहे. तर या वाळवा तालुक्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये जोरदार भागीदारी करावी असं संघटनेच्या वतीने आम्ही घोषित करीत आहोत. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.